प्रथम मी डी-नोव्हो लीगल रेमेडीज या कंपनीचे आभार मानतो. पायनियर ज्याचे ॲडव्होकेट विकास मुसळे आहेत, की त्यांनी मला ही संधी दिली कमर्शियल कोर्ट्स ॲक्टवर बोलण्याची. लीगल अवेअरनेस वाढवण्याची त्यांची जी इच्छा आहे विशेषतः, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. म्हणून त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. मी विषयाकडे वळतो. ही कमर्शियल कोर्ट्स ॲक्ट 2015 हा कायदा अतिशय चांगला, म्हणजे मी त्या कायद्याच्या खरोखर प्रेमात पडलेला आहे. कारण हा कायदा हा असाच्या असा सगळ्या सिव्हिल रेमेडीज, लागला तर सगळ्या सिव्हिल लिटिगेशन्सला लागू करावा कोर्टामध्ये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण या कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की वादी ज्यावेळेस कोर्टामध्ये येतो तर त्यांनी खरंच सांगावं हे त्याच्यावर बंधनकारक आहे. तो खोटं बोलला तर त्याच्यावर क्रिमिनल ॲक्शन होऊ शकते. प्रतिवादी आला तरी सुद्धा त्यांनी खरंच सांगावं अशी अपेक्षा आहे. आणि त्यांच्याकडनं ॲफिडेव्हिट्स तशी घेतली जातात. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ॲफिडेव्हिट्सची तरतूद आहे. त्यामुळे या कायद्यामध्ये खोटं बोलण्याचे चान्सेस फार कमी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वकिलांना खूप मोठं काम आहे. जजेसचं काम खूप सोपं केलेलं आहे या कायद्याने. हे या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या कायद्याप्रमाणे जर गेलो तर प्रत्येक स्टेपला, दाव्यामधल्या प्रत्येक स्टेपला ठराविक मुदत आहे आणि ती मॅन्डेटरी आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीत. त्यामुळं जास्त मुदती पडत नाहीत, फटाफट काम होतात. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर याच वर्षी 2021 साली मी एका कोर्टामध्ये 12 कोटी रुपयांचा हा दावा केला जानेवारीच्या सुमारास. आज तो फायनल हिअरिंगला येतोय या महिन्यात. आणि मोस्ट प्रॉब्ली या वर्षाअखेरीस किंवा मॅक्झिमम पुढच्या महिन्याच्या क्वार्टरमध्ये, फर्स्ट क्वार्टरमध्ये त्याचा निकाल होऊन जाईल. म्हणजे माननीय न्यायाधीशांनी सुद्धा व्यवस्थित साथ दिली आणि या कायद्याप्रमाणे काम चालू आहे. परिणाम त्याचा हा आहे. म्हणून या कायद्याला महत्त्व. म्हणजे अशाच प्रकारच्या तरतुदी जर सगळ्याच सिव्हिल लिटिगेशन्सला लागू करण्यास काहीच हरकत नाही वास्तविक, ज्यामुळे सगळी सिव्हिल लिटिगेशन्स ही लवकरात लवकर निकाली निघतील. आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड ही जी सगळ्यांनी मान्य केलेली म्हण आहे, ही संपून जाईल. अर्थात कोर्टाची संख्या त्याकरता वाढवावी लागेल, ही गोष्ट अलग. कमिंग टू दी पॉइंट, लॉ. हा जो कायदा आहे हा पहिल्यांदा 2015 साली आला. त्यावेळेस या कायद्यामध्ये येणाऱ्या लिटिगेशन्सचं व्हॅल्यू ही मिनिमम 1 कोटी रुपये असायला हवी होती. 1 कोटीच्या वरचेच दावे या कायद्यामध्ये येत होते. परंतु 2018 साली बऱ्याचशा अमेंडमेंट्स झाल्या आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची अमेंडमेंट म्हणजे 3 लाखाच्या वरचे सगळे दावे इथे येतील. 3 लाख व्हॅल्युएशन इथे या कोर्टात येतील. हा कायदा म्हणजे बेसिकली प्रोसिजरल लॉ आहे. हा काही सबस्टॅन्टिव्ह लॉ नाही. या कायद्यामध्ये 2 भाग असे आपल्याला प्रामुख्याने करता येतील. की पहिला भाग जो आहे हा कायद्याच्या मुख्य तरतुदी सांगतो की कोर्ट कोण असतील, कमर्शियल डिस्प्यूट म्हणजे काय, या कायद्याच्या व्याख्येमध्ये म्हणजे या कायद्याच्या कक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे दावे येतील, हा भाग पहिला नॉमिनल. आणि दुसरा भाग ज्याला आपल्याला म्हणता येतो असा की सिव्हिल प्रोसिजर कोडमधल्या काही ऑर्डर्स आणि रूल्स अमेंड केलेले आहेत. त्या अमेंडमेंट फक्त या कायद्याखालच्याच दाव्यांना लागू होतात. अशा प्रकारच्या त्या अमेंडमेंट्स केलेल्या आहेत. ज्या अमेंडमेंट्स झाल्यात त्या फक्त या कायद्याखाली आलेल्या दाव्यांनाच लागू होतील. अशा प्रकारच्या अमेंडमेंट्स सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये केलेल्या आहेत. अनेक अमेंडमेंट्स आहेत, त्या ओघानं मी आता सांगणार आहेच.
पण हे साधारणपणे इट इज अ प्रोसिजरल लॉ, नॉट अ सबस्टॅन्टिव्ह लॉ. इट कव्हर्स ओनली कमर्शियल डिस्प्यूट्स. कमर्शियल डिस्प्यूट म्हणजे कोणते? जे व्यापारिक वाद आहेत ते सगळे याच्यामध्ये कव्हर होतात. सेक्शन 3 मध्ये त्याची डेफिनेशन दिली आहे की कशाला कमर्शियल सूट म्हणायचं, कमर्शियल डिस्प्यूट म्हणायचं, याची व्याख्या या सेक्शन 3 मध्ये दिलेली आहे. 3चा क्लॉज 10 वगैरे आहे, म्हणजे सब्जेक्ट टू करेक्शन. सेक्शन 3 मध्ये त्याची डेफिनेशन आहे. या कायद्याची पहिली महत्वाची तरतूद म्हणजे हा कायदा करण्यात याच्यासाठी आला की इकॉनॉमिक डिस्प्यूट्स जे आहेत हे लवकरात लवकर निकाली निघावेत. कारण आपल्या हल्ली चालू असलेल्या तरतुदींप्रमाणे कोणत्याही दावा दाखल केल्यानंतर त्याचे फ्रूट्स कदाचित त्या माणसाला बघायला मिळत नाही, अशा अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन्स केलेले आहेत की नातवाला पण तुला ते फळं मिळतात. अशा प्रकारची पोझिशन आपल्या देशामध्ये अनेक कारणांमुळे आहे. मग अशा प्रकारची प्रोव्हिजन म्हणजे कुठलाही पैशाचा दावा केला की हा जर असा चालत राहिला तर व्यापारिक वाद आहेत त्यांना जर अशा प्रकारे जर ट्रीटमेंट मिळाली की खूप वर्ष पेंडिंग आहे, तर त्याच्यामुळे परिणाम देशाच्या इकॉनॉमीवर होतो. एवढंच नव्हे तर परदेशातले लोक ह्या म्हणजे भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर इथं जर लिटिगेशन झालं तर आपण तर लटकून पडलो विनाकारण. So considering all these situations for the proper economic development, the central government has passed this act, a commercial dispute act. 2015, 2018 मध्ये अमेंडमेंट करून 3 लाखापर्यंतचे सगळे व्यापारिक वाद याच्यामध्ये घेण्यात आले. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिली तरतूद अशी की दावा दाखल करायच्या अगोदर जर तुम्हाला कोणताही अर्जंट रिलीफ, इंजंक्शन वगैरे कुठलाही नको असेल तर यू मस्ट गो फॉर मीडिएशन फर्स्ट. मग मीडिएशन साठी एक वेगळी तरतूद केलेली आहे. मीडिएटिंग ऑफिसर त्या ठिकाणी जा, अर्ज द्या की आम्हाला यांच्या विरुद्ध दावा करायचा. थोडक्यात दावा कशाचा की हा वाद आहे, हे एवढे पैसे येणं आहे किंवा हा रिलीफ पाहिजे, एवढा अर्ज साधा त्याच्याकडे द्यायचा. 1000 रुपये फी भरून तो अर्ज त्याला मीडिएटरकडे दिल्यानंतर, दॅट इज अ मॅन्डेटरी प्रोव्हिजन. जर तुम्हाला अर्जंट रिलीफ नको असेल तर यू मस्ट गो टू मीडिएटर. 1000 रुपये भरा, अर्ज द्या. तो मीडिएटर विरुद्ध बाजूला नोटीस देतो. पहिल्या नोटीसीला नाही आला तर दुसरी नोटीस देतो विरुद्ध बाजूला. त्यांना बोलून घेतो, त्यांना विचारतो आर यू रेडी फॉर मीडिएशन, तुम्ही सामोपचारांना मिटवायला तयार आहात का. त्यांनी तयारी दाखवली तर मीडिएटरकडं हे प्रकरण पाठवलं जातं. मग त्याची फी वेगळी आहे थोडीशी, मॅक्झिमम फी 75,000 रुपये वगैरे आहे. तर त्या मीडिएटरकडं पाठवलं की तो दोन्ही पार्टीचं ऐकून दोघांमध्ये सामंजस्याने काही घडलं तर त्याप्रमाणे तो मीडिएटर दोघांच्या सहीनं, स्वतःच्या सहीनं एक ॲग्रीमेंट तयार करतो, विच इज ॲग्रीड बाय बोथ साइड्स. द डिस्प्यूट एंड्स and that agreement which is signed by the mediator and both the parties is given status of award, that is decree, that can be executed. म्हणजे वाद संपवण्याचा पहिला मार्ग. आणि हा मीडिएटरकडे जाण्याचा मार्ग, तुम्ही मीडिएटरकडे जास्तीत जास्त 3 महिनेच राहू शकतं मॅटर, 3 महिन्यापेक्षा जास्त नाही. ओनली विथ द कन्सेंट ऑफ बोथ पार्टीज मीडिएटर कॅन extend the time, otherwise he will have to decide the matter within 3 months. म्हणजे तिथं पहिला टाइम लिमिट आला. तिथं जर मॅटर संपलं तर वेल अँड गुड, नाही संपलं तर मीडिएटर हा फायनल एक 4 ओळीची ऑर्डर करतो की प्रकरण मिटत नाही, सबबवादीने दावा दाखल करण्यास हरकत नाही. विथ दॅट सर्टिफिकेट गो टू द कोर्ट. मग तुम्हाला दावा दाखल करण्याची मुभा मिळते. दॅट इज मॅन्डेटरी. म्हणजे किती छान प्रोव्हिजन आहे की वाद तिथंच संपवण्याचा एक प्रकार. आणि मग तुम्ही कोर्टापुढे यायचं. कोर्टामध्ये आल्यानंतर दावा दाखल करायचा. दावा दाखल करताना
तो दावा अगदी सुव्यवस्थित, म्हणजे कोणते कागदपत्र तुम्ही त्याच्याबरोबर तुमच्याकडचे सगळे कागदपत्र हजर करणे आवश्यक आहे. त्या कागदपत्रांची यादी सुद्धा स्पेसिफिक पद्धतीनंच लिहावी लागते. आजकाल नुसतं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, ॲग्रीमेंट डेटेड सो अँड सो, खालास, या अशा प्रकारचे सातबारा उतारा, अशा प्रकारचं ते लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स एक्सपेक्टेड नाही या दाव्यामध्ये. जो डॉक्युमेंट तुम्ही त्या लिस्टमध्ये एंटर करताय, त्या लिस्टमध्ये तो डॉक्युमेंट कोणी केला, कोणाच्या मध्ये झालेला आहे, कोणाची सही आहे, कधी एक्झिक्यूट झाला, ह्याचं वर्णन थोडक्यात त्या लिस्टमध्ये ते डॉक्युमेंटचं वर्णन लिहिताना लिहायचं आणि त्याची कॉपी दाखल करायची. दॅट इज अ मस्ट. ती लिस्ट अशा प्रकारे डिटेलमध्ये असते. अँड देन यू हॅव टू फाईल दोज डॉक्युमेंट्स अलॉंग विथ दिस. दाव्याबरोबर तुम्हाला हा दावा अशा प्रकारे दाखल केल्यानंतर त्याच्या खाली सेक्शन 26A मध्ये 26 मध्ये अमेंडमेंट केलेली आहे. त्याच्याबरोबर एक स्टेटमेंट ऑफ ट्रूथ द्यावं लागतं, जे ऑर्डर 15A मध्ये नमूद आहे. स्टेटमेंट ऑफ ट्रूथ म्हणजे त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये लिहिलेले सगळे, पहिलं दाव्याबरोबर आपल्याला जे ऑर्डर 18 प्रमाणे जे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं, त्याच्या व्यतिरिक्त हे स्टेटमेंट ऑफ ट्रूथ द्यावं लागतं की दाव्यामध्ये मी जे नमूद केलेलं आहे ते सगळं खरं आहे. त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे 15A खाली. त्या दाव्यामध्ये नमूद केलेले सगळे डॉक्युमेंट्स माझ्या ताब्यात आहेत, मी हजर केलेले आहेत, आणि जर हजर करू शकलो नाही तर का हजर करू शकलो नाही त्याची कारणं, त्यातले सगळं खरं आहे. आणि मी जर खोटं स्टेटमेंट केलं असेल तर आय विल बी लायबल फॉर प्रॉसिक्युशन, असं स्टेटमेंट ऑफ ट्रूथ द्यावं लागतं. अनलेस दॅट इज फाईल्ड, युअर प्लेंट इज नॉट कम्प्लीट, दॅट विल नॉट बी ॲक्सेप्टेड. The pleading itself will not be considered unless that statement of truth is filed along with the plaint. हा प्लेंट तुमचा दाखल झाला. समन्स सर्व्हिस तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं देखील करता येते. त्याच्या खाली रूल्स केलेले आहेत. अधिक इतर पद्धतीनं तुम्हाला ते समन्स सर्व करता येतं. ज्या दिवशी समन्स लागलं त्या दिवसापासून, ज्या दिवशी ते समन्स बजावण्यात आलं प्रतिवादीला, त्या दिवसापासून 120 दिवसाच्या आत तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट दाखल करावं लागतं. इफ यू विल नॉट फाईल दॅट रिटर्न स्टेटमेंट विदिन 120 days, नो कोर्ट इन इंडिया कॅन ग्रँट यू एक्सटेन्शन ऑफ टाइम. इवन सुप्रीम कोर्ट कॅनॉट ग्रँट यू एनी एक्सटेन्शन. मी आजारीच होतो ना, अमुकच होतो, तमुक होतो, नथिंग डुईंग. 120 दिवसानंतर कोर्टालाच ते अधिकार नाहीत ते रिटर्न स्टेटमेंट स्वीकारण्याचे, आणि कोणालाही ती मुदत वाढवून देण्याचे अधिकार नाहीत. 120 days फायनल. 121व्या दिवशी तुमचं रिटर्न स्टेटमेंट घेतलं जाणार नाही. आणि these days are to be counted from the date on which the summons is served. तुम्हाला समन्स सर्व होतं 4/2 आणि तारीख असते 4/3. मग 4/3 पासून ते मोजायचे नाहीयेत 120 दिवस. दे आर टू बी काउंटेड फ्रॉम 4/2 ऑन द डे ऑन विच द समन्स इज सर्व्ड ऑन यू. मग त्यांनी सुद्धा रिटर्न स्टेटमेंट देताना एव्हरीथिंग इज टू ऑब्झर्व. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, म्हणजे रिटर्न स्टेटमेंट तुमचं तर 3 महिन्यात येणार हे निश्चित, हे 4 महिन्यात हे निश्चित झालं. त्याच्याबरोबर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स तशाच पद्धतीनं, त्याच्याबरोबर स्टेटमेंट ऑफ ट्रूथ त्याच पद्धतीनं. आता ह्या दोघांच्या लिस्ट आल्या, प्लेंट आला, रिटर्न स्टेटमेंट आलेला आहे. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत दोन्ही पार्टीजनी एकमेकाचे डॉक्युमेंट्स एक्झामिन करून त्याच्यावर आपलं म्हणणं द्यायचं की हे डॉक्युमेंट तुम्हाला कबूल आहे की नाही. आणि नुसतंच ना कबूल आहेत, मला हे कागद कबूल नाहीत, दिस विल नॉट बी ॲक्सेप्टेड. दिस इज नॉट डिनायल. evasive denial or mere denial will not suffice the purpose. You will have to give reasons why this document is not admissible, why you are not admitting this document.
का नाही तुम्हाला एक्झिक्युशन कबूल असेल तर ते लिहा की हो एक्झिक्युशन कबूल आहे, पण त्याच्यातला जो मजकूर आहे तो कबूल नाही, तर का कबूल नाही? थोडक्यात, सो धिस ऍडमिशन अँड डिनायल 30 दिवसाच्या आत द्यायचंय कोर्टापुढे, आणि ते ऍडमिशन डिनायल आल्यानंतर 4 आठवड्याच्या आत काय त्याला केस मॅनेजमेंट हिअरिंगची डेट पडते. केस मॅनेजमेंट हिअरिंगची डेट 4 आठवड्याच्या आत द्यावी, 4 आठवड्याची ती द्यावी. आता केस मॅनेजमेंट हिअरिंग म्हणजे काय, तर त्या तारखेला दोन्ही वकील पक्षकारांनी कोर्टासमोर हजर राहायचं. पक्षकार नसतील तर वकिलांनी तर पाहिजेच पाहिजे. दोघांच्या समोर कोर्ट इश्यूज फ्रेम करणार त्या दिवशी. इश्यूज विल बी पेपर्ड ऑन दॅट डे. आणि त्याच्यानंतर हे झाले इश्यूज फ्रेम. वादी या तारखेला तुमचं ॲफिडेव्हिट आले पाहिजे, तुमच्या विटनेसेसचे तुमचं. या तारखेला तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन केली पाहिजे. या तारखेला डिफेंडंटने आपले ॲफिडेव्हिट दिले पाहिजे. या तारखेला वादीनं क्रॉस केली पाहिजे. या तारखेला आर्ग्युमेंट्स होतील, रिटर्न आर्ग्युमेंट्स फाईल करा. ओरल आर्ग्युमेंटला तुम्हाला 40 मिनिटं देण्यात येत आहेत. हा पूर्ण प्रोग्राम केसचा फिक्स होतो त्या दिवशी. दॅट इज कॉल्ड केस मॅनेजमेंट हिअरिंग. द टाइम टेबल ऑफ द हिअरिंग इज डिटर्मिन्ड ऑन दॅट डे. आणि त्याप्रमाणे ते मॅटर चाललं पाहिजे. त्याप्रमाणे जर मॅटर चाललं नाही, जर का कोणी अर्ज दिला तर एक्झॉर्बिटंट कॉस्ट द्यायचे अधिकार कोर्टाला आहे. एक्झॉर्बिटंट कॉस्ट. इफ यू आर नॉट देअर, आय एम बिझी इन दॅट कोर्ट वगैरे वगैरे, नथिंग डुईंग, मी गावाला चालवून आजारीच पडलो, काहीच कारण द्यायची नाही त्या तारखेला, म्हणजे त्या तारखेला तारीख मागितली तिथं तर कॉस्ट विल बी इम्पोज्ड. आणि ती कॉस्ट साधी नाही आहे, एक्झॉर्बिटंट कॉस्ट. अधिकार तसे आहेत. मग त्या केसप्रमाणे जर केस चालली, त्या ठरलेल्या तारखांना ठरलेल्या गोष्टी झाल्या, जजमेंट 90 दिवसात फायनल आर्ग्युमेंट झाल्यानंतर 90 दिवसाच्यात कोर्टाने निकाल द्यायचा आहे. मग ह्याच्यामध्ये होतंय काय की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ॲफिडेव्हिटवर सांगायची आहे. काय खोटं बोलण्याची कोणाची हिंमत आहे की का हे डॉक्युमेंट तुम्हाला कबूल नाही, याची जर रिझन्स कोर्टाला पटली नाही तर दॅट डॉक्युमेंट विल बी ट्रीटेड एज ॲडमिटेड. तुम्ही जर कारण व्यवस्थित दिली नाही, मला वादीचं हे डॉक्युमेंट नंबर 3 कबूल नाही, नुसतं एवढं लिहिलं झालं, एक्झिबिटेड, इट इज ॲडमिटेड, असं ट्रीट करण्यात येईल. You should give convincing reasons for not admitting the document. Bare denial, no use. आता मला सांगा, ही जर पद्धत सगळ्या दाव्यांमध्ये अवलंबली तर काय होईल? चान्सच नाही कोणाला खोटं बोलण्याचा. कारण द्या तुम्ही, आणि ती कारण पटणारी असली पाहिजे तिथे कोर्टाला. कोर्ट त्यावेळेस एक्झामिन करेल की हे डॉक्युमेंट ऍडमिट केले नाही केलेले कारण सबळ आहे का, तरच कोर्ट म्हणेल तिथे तुम्ही ठीक आहे ॲफिडेव्हिटमध्ये शापित करा. अदरवाईज ॲडमिटेड, इट विल बी ॲडमिटेड इन एव्हिडन्स बाय द कोर्ट. ह्या प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारचा साधारणपणे गोषवारा या कायद्याचा आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक मध्ये प्रोव्हिजन्स आहे, इंटरॉगेटरीज, जी CPC मध्ये पण आहे, पण ह्याच्यामध्ये काय, इंटरॉगेटरीज देण्याची पद्धत आणि त्याची उत्तराची पद्धत वेगळी आहे. इंटरॉगेटरीज म्हणजे विरुद्ध बाजूला, आता सगळं रेकॉर्ड तर आलेलं आहे तुमचं, मग तुम्ही विरुद्ध बाजूला प्रश्न विचारू शकता. 10, 15, 20, 25 काय कोणाला विचारायचे, किती प्रश्न विचारायचे, तुम्ही लिहून द्या कोर्टाला की साहेब एवढ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला त्यांच्याकडनं पाहिजेत. त्या इंटरॉगेटरीज कोर्टापुढे दाखल करा. कोर्ट ते तपासेल आणि विरुद्ध बाजूनी 7 दिवसाच्या आत वाचन करायचं, 10 दिवसाच्या आत उत्तर द्यायचं आणि ॲफिडेव्हिटवर द्यायचं.
दॅट रिप्लाय इज टू बी गिव्हन ऑन ॲफिडेव्हिट बिफोर द कोर्ट. ते सगळी उत्तरं खोटं कोण बोलणार आहे मग आता? इट्स नॉट इझी टू टॉक फॉल्स. पटलं पाहिजे कोर्टावर तुमचं म्हणणं की एवढे प्रश्न आहेत, ह्याची उत्तरं द्या, आणि ती ठराविक दिवसातच द्यायची आहेत, ॲफिडेव्हिटवर द्यायची. दोन्ही पार्टीज एकमेकाला. ही एक ओरिजिनल CPC मध्ये पण ही प्रोव्हिजन आहे, पण इथं ती जास्त स्ट्रिक्ट केली की टाइम लिमिट प्लस रिप्लाय ऑन ॲफिडेव्हिट अबाउट द इंट्रॉगेटरीज. कारण कमर्शियल सूटमध्ये तुम्हाला इंट्रॉगेटरीज इतक्या स्पष्ट असतात, हा व्यवहार या पद्धतीने झाला की नाही हे तुम्हाला कबूल आहे का, ही तुम्ही ॲग्रीमेंट लिहिलेलं आहे, इतके पैसे दिले, इतकं अमुक झालं, या तारखेला तुम्ही चेक दिला, हो म्हणा नाही तर नाही म्हणा, नाही म्हटलं तर काय कारण आहे. इतकं स्पष्ट असतं ते. इकॉनॉमिक्समध्ये इंट्रॉगेटरीज मध्येच दावा संपू शकतो. वादी म्हणू शकतो की मला नाहीत पुरावा द्यायचा, त्याचा जर दावा खरा असेल तर. की इंट्रॉगेटरीज मध्ये मला पाहिजे ते आलेले आहे, आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी एव्हिडन्स. सो दॅट बिकम्स इझी. आणखीन एक दुसरी प्रोव्हिजन आहे याच्यामध्ये, से ऑर्डर 12A प्रॉबेबली, मी ॲज बुक इज नॉट बिफोर मी, डिफरन्स मे बी देअर इन रिस्पेक्ट ऑफ. एक समरी जजमेंट नावाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे की वादीने दावा केला समजा 5 लाखाचा, प्रतिवादी म्हणतो नाही नाही आम्ही फक्त 2 लाखच घेतलेले, 3 लाख आम्ही देणं लागत नाही. म्हणजे काय, 2 लाख तर कबूल आहे. वादी लगेच कोर्टापुढे अर्ज देतो, त्यात 2 लाखाचं समरी जजमेंट द्या. कोर्ट लगेच त्याला ती डिक्री देऊ शकतं. असं नाही की ॲडमिटेड पोझिशनवरच द्यावा असं नाही. समरी जजमेंट जिथे ओरल एव्हिडन्सची जरूर नाही अशा प्रकारच्या सर्व मुद्द्यांवर कोर्ट समरी जजमेंट देऊ शकतो. तुम्ही कबूल करा ना कबूल करा, डझंट मॅटर, वादी अर्ज देऊ शकतो. फक्त एवढंच पाहिजे की समरी जजमेंट देण्याकरता ओरल एव्हिडन्सची जरूर नसली पाहिजे. देन यू कॅन अप्लाय बिफोर द कोर्ट अँड गेट ए जजमेंट ऑफ द पार्ट ऑफ द सूट. सगळा सूट म्हणा किंवा पार्ट ऑफ द सूट म्हणा, वादी देऊ शकतो की सगळ्याच्या सगळा निकाल द्या आम्हाला समरी जजमेंटने. प्रतिवादी म्हणू शकतो की दावा डिसमिस करा बिकॉज ऑफ दीज रिझन्स समरीली, किंवा पार्ट ऑफ द क्लेम मे काइंडली बी अलाउड. The court can grant you decree in respect of part of the amount. CPC मध्ये ही प्रोव्हिजन आहे, अनफॉर्च्युनेटली कोणी पाळत नाही, ती आहे. परंतु इथं ते स्पेसिफिक दिलेलं आहे की एवढ्या, आणि हा समरी जजमेंटचा अर्ज तुम्हाला इश्यूज फ्रेम करण्याच्या अगोदर द्यावा लागतो, एवढंच आहे. आणि त्यामध्ये तुम्ही कोणती डिग्री मागू शकता, तर ज्याच्यामध्ये ओरल एव्हिडन्सची आवश्यकता नाही, आलेल्या डॉक्युमेंट्सवरनं कोणी मान्य करावं ना, त्यांनी मान्य केलेला असो नसो. तर इफ दीज इश्यूज कॅन बी डिसाइडेड विदाउट ओरल एव्हिडन्स, कोर्ट कॅन ग्रँट यू अ डिग्री इन रिस्पेक्ट ऑफ दॅट. इट मे बी इन रिस्पेक्ट ऑफ फुल सूट, may be in respect of part of the claim, or may defendant even can file that judgment application for summary judgment in respect of the part of the suit claim, की एवढाचा क्लेम त्यांचा डिसमिसच करून टाका, बाकीचं नंतर बघू. This special provision has come in the law. त्यानंतर कमर्शियल कोर्ट्स जे आहेत ह्याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात शंका आहे. हे झालं साधारणपणे गोषवारा मी तुम्हाला सांगितलं या कायद्याचा, की आता काय झालेला, हा कायदा आल्यानंतर ज्या सिव्हिल कोर्टात इतर जे कमर्शियल डिस्प्यूट्स पेंडिंग आहेत ते ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन या कायद्यात केलेली आहे. आता बहुतेक झालेले असतील ट्रान्सफर.
आणि झालेले नसतील तर आत्ता अर्ज केला तरी चालेल, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही. कमर्शियल कोर्ट्स 3 प्रकारचे आहेत फक्त. एक, आता ह्या 3 लाखाचं ज्युरिस्डिक्शन आल्यानंतर हे सिनियर डिव्हिजन यांना महाराष्ट्रामध्ये 50 लाखापर्यंतच्या पॉवर्स दिलेल्या आहेत आणि कमर्शियल कोर्ट ॲक्ट खालच्या स्पेशल पॉवर्स त्यांची अपॉइंटमेंट कमर्शियल कोर्ट म्हणून करण्यात आली. सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनलाच या कायद्याखालच्या पॉवर्स देऊन त्यांना म्हणण्यात आलं यू आर ऑल्सो कमर्शियल कोर्ट. स्पेसिफिक कोर्ट्स काही स्थापन झाले नाहीत, परंतु काही सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन्सला या पॉवर्स देण्यात आल्या. त्यांना आपण म्हणतो कमर्शियल कोर्ट विच हॅज गॉट ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. जे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन पर्यंतचे आहेत त्यांना 50 लाखापर्यंतच्या पॉवर्स आहेत. मग 50 लाखाच्या वर काय करायचं, तर डिस्ट्रिक्ट कोर्टाची जे लेवल आहे म्हणजे त्या लेवलचे जजेस कमर्शियल कोर्टच आहेत, परंतु ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनच त्यांना आहे 50 लाखाच्या वर. आणि सिव्हिल जज सिनियर डिव्हिजननी जे निर्णय दिलेले आहेत त्याच्यावरचं अपेलेट कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट जजच्या लेवलचं. म्हणजे डिस्ट्रिक्ट जजची लेवल 2 प्रकारच्या झाल्या. एक ओरिजिनल कोर्ट प्लस अपेलेट कोर्ट, होय की नाही. म्हणजे इट इज ओरिजिनल कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ द सूट्स अबाव 50 lakhs अँड अपेलेट कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ द decrees that will be passed by the commercial court having jurisdiction below 50 lakhs. तसं हायकोर्टात देखील ओरिजिनल कमर्शियल कोर्ट आहे, पण फक्त 5 ठिकाणी भारतामध्ये. ज्या हायकोर्टांना ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे अशी भारतामध्ये फक्त 5च हायकोर्ट आहेत. एक मुंबई, 2 चेन्नई म्हणजे मद्रास होतं तर त्याला चेन्नई म्हणतात, 3रं कॅलकाटा हायकोर्ट, 4थं दिल्ली आणि 5वं MP मध्यपुरी. हे 5च हायकोर्ट अशी आहेत की ज्यांना ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे. बाकीच्या हायकोर्टांमध्ये ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन नाही. मग तिथे डिस्ट्रिक्ट जजेसच्या लेवलची माणसं दे विल कंडक्ट दी सूट्स अबाव 50 lakhs. बॉम्बेमध्ये माझ्या स्मरणाप्रमाणे डिस्ट्रिक्ट जजेसच्या लेवलचे जे कोर्ट आहेत त्यांना 1 कोटीपर्यंतचं ज्युरिस्डिक्शन आहे. बट सब्जेक्ट टू करेक्शन, आय हॅव नॉट रेड एक्झॅक्टली दॅट नोटिफिकेशन. आणि हायकोर्टात ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन नाही कमर्शियल. मग अपील कुठं होतील हायकोर्टातली, त्या कोर्टाला म्हणतात कमर्शियल अपेलेट डिव्हिजन ऑफ हायकोर्ट. हायकोर्टातलं जे कमर्शियल डिव्हिजन म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन असलेलं कोर्ट आहे त्याला म्हणतात कमर्शियल डिव्हिजन कोर्ट ऑफ द हायकोर्ट. त्यामध्ये सिंगल जज बसतात आणि अपेलेट कोर्टामध्ये 2 बसतात. म्हणजे हायकोर्टातलं जे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे कमर्शियल ऍक्ट खालचं त्या कोर्टाला म्हणतात की कमर्शियल डिव्हिजन कोर्ट ऑफ हायकोर्ट. आणि अपेलेट कोर्ट विल बी कमर्शियल अपेलेट डिव्हिजन ऑफ द हायकोर्ट. नावं थोडीशी गुंडाळीची वाटत. म्हणजे कोर्ट्स किती झाले, ओरिजिनल कोर्ट 2. एक सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन 50 लाखाच्या खालचे, 50 लाखाच्या वरचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या लेवलच्या माणसांना. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जजचं सुद्धा ओरिजिनल कोर्ट आणि हायकोर्टाचं सुद्धा ओरिजिनल कोर्ट. त्याच्यावरचे डिस्ट्रिक्ट कोर्टाचं जे हे असतंय ज्युरिस्डिक्शन अबोव 50 lakhs त्याच्यावरचं अपील हायकोर्टात कमर्शियल डिव्हिजन अपेलेट कोर्ट त्यांच्याकडे जातं. या कायद्यामध्ये सेकंड अपील नाही, एकच अपील.